Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel, that is English for Learners. Friends, today we are going to learn one more grammatical topic, and that is how to use no sooner than in a sentence. But before watching this video, as usual I request you don't forget to subscribe my channel. चला तर बघूया की नो सूनर दॅनचा यूज कशा पद्धतीने करायचा. लास्ट व्हिडिओमध्ये आपण शिकलेलो होतो की दिलेल्या सेंटेन्समध्ये हाऊ टू यूज ॲज सून ॲज, आणि त्यावेळी मी तुम्हाला सांगितलं होतं की ॲज सून ॲज आणि नो सूनर दॅन दीज वर्ड्स आर सिमिलर. हे दोन्ही पण सेम आहे आणि त्यांचा मिनिंगसुद्धा सेम आहे. ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलेलं की ॲज सून ॲजचा अर्थ होतो जसेही, तशा प्रकारे नो सूनरचा मिनिंगसुद्धा होतो जसेही किंवा ज्या क्षणी. ओके, आता आपण बघणार आहोत हाऊ टू यूज नो सूनर दॅन इन अ सेंटेन्स. यासाठी एक्झाम्पल्स किंवा सेंटेन्स कशा पद्धतीने विचारले जातात याला यूज करण्यासाठी इथे मी काही सेंटेन्स दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल, एक तर तुम्हाला दोन वेगवेगळी सेंटेन्सेस दिलेले असतील, दोन वेगवेगळी वाक्य दिलेली असतील. उदाहरण काय, ही सॉ द टायगर, दिस इज वन ऑफ द सेंटेन्स, आणि अनदर वन इज ही क्राईड आउट. टू डिफरंट सेंटेन्सेस आहेत. यामध्ये नो सूनर दॅनचा यूज करून हे सेंटेन्स जॉईन करायला सांगितलं जाईल किंवा याच्यामध्ये नो सूनर दॅनचा यूज करायला सांगितलं जाईल. किंवा तुम्हाला ॲज सून ॲजचं सेंटेन्स दिलं असेल. फॉर एक्झाम्पल, ॲज सून ॲज द टीचर एंटर इन द क्लासरूम, कॉमा ऑल द स्टुडंट स्टूड अप. किंवा दिलेल्या सेंटेन्समध्ये वेन असेल, इथे वेन आहे. किंवा दिलेल्या सेंटेन्समध्ये ॲज असेल. आता वेन, ॲज किंवा ॲज सून ॲज मिडलला पण देऊ शकतात. ज्या पद्धतीने ते बघा, द स्कूल असेंब्ली विल स्टार्ट ॲज, म्हणजे हे कनेक्टेड वर्ड्स जे आहेत ते मिडलला पण येऊ शकतात. म्हणजे काय आपण बघितलं, किंवा हार्डली हॅडचं सेंटेन्स तुम्हाला दिलं जाऊ शकतं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हार्डली हॅड वेनचा यूज कशा पद्धतीने करायचा ते शिकणार आहोत. म्हणजे तुम्हाला 4-5 टाईप्सचे सेंटेन्सेस दिले जाऊ शकतात. टू डिफरंट सेंटेन्स, ॲज सून ॲजवालं सेंटेन्स, वेनवालं, ॲजचं किंवा हार्डली हॅड वेनचं. अशा वेळी नो सूनर दॅनचा यूज कशा पद्धतीने केला जातो याचा यूज करण्यासाठी वी कॅन यूज वन फॉर्म्युला. एक फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. तो फॉर्म्युला काय आहे, नो सूनर स्टार्टिंगला लिहा. ओके, त्यानंतर हेल्पिंग वर्ब लिहा. ज्याप्रमाणे तुम्हाला हेल्पिंग वर्ब माहिती आहेत, ॲम, इज, आर, वॉज, वेअर, कॅन, कुड, शॅल, शूड, विल, वुड, या प्रकारे डू, डज, डीड हे सगळे हेल्पिंग वर्ब यापैकी असेल तर. देन सब्जेक्ट वर्ब असेल तर, आणि नेक्स्ट सेंटेन्स जे आहे ते दॅननी कनेक्ट करा. इथे खूप इम्पॉर्टंट आहे. अनदर सेंटेन्स दॅननी कनेक्ट करायचं. आपण ॲज सून ॲजमध्ये बघितलं होतं की नेक्स्ट सेंटेन्स आपण कॉमा देऊन कनेक्ट करीत होतो. इथे नेक्स्ट सेंटेन्स किंवा दुसरं वाक्य दॅननी कनेक्ट करायचं आहे. आता आपण डायरेक्टली या एक्झाम्पल्सकडे येऊया. इफ यू हॅव गिवन 2 सेपरेट सेंटेन्सेस, जर तुम्हाला 2 वेगवेगळी प्रकारची वाक्य दिली असतील तर नो सूनर दॅनचा यूज कशा पद्धतीने करायचा. ज्या पद्धतीने तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, ॲज सून ॲजमध्ये आपण काय करीत होतो, स्टार्टिंगला ॲज सून ॲज लिहित होतो आणि जी क्रिया प्रथम घडलेली आहे असं दाखवणारे जे वाक्य असेल ते पुढे घ्यायचं. इथे पण तेच करायचं आहे. नो सूनर स्टार्टिंगला लिहायचं आहे फॉर्म्युल्यानुसार, अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला. आता आपण स्टार्टिंगला नो सूनर घेतलं. ओके, त्यानंतर काय म्हटलेलं आहे की दिलेल्या सेंटेन्समध्ये, आता कॉमाच्या अगोदरच्या सेंटेन्समध्ये हेल्पिंग वर्ब आहे का तो बघायचा. ही सॉ द टायगर, याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब नाही. तर बऱ्याच वेळा आपण बोलू, इफ हेल्पिंग वर्ब इज नॉट गिवन दॅट टाइम वी कॅन यूज ॲज ए हेल्पिंग वर्ब म्हणून आपण कशाचा यूज करू शकतो, डू, डज अँड डीड. सेंटेन्स पास्ट टेन्समध्ये असेल तर डीडचा, प्रेझेंट टेन्समध्ये डू किंवा डजचा. वर्बला प्रेझेंट टेन्समध्ये वर्बला एस किंवा ईएस लागलं असेल तर डज, नसेल तर डू, आणि पास्ट टेन्समध्ये असेल तर डीड. आता इथे नो सूनर घेतलं अकॉर्डिंग टू फॉर्म्युला. आणि त्या दोन्ही सेंटेन्समध्ये ही सॉ द टायगर, ही क्राईड आउट, ह्या दोन्ही
सेंटेन्समध्ये ज्या दोन ॲक्शन्स आहेत, ओरडण्याची, क्राईड आउट, आणि टायगरला बघण्याची, तर टायगरला बघण्याची ॲक्शन फर्स्ट झालेली आहे, त्याच्यामुळे हे सेंटेन्स अगोदर घेणार. ठीक आहे, नो सुनरच्या पुढे. पण आता आपल्याला डू डज डीड पैकी हेल्पिंग वर्ब तर दिला नाही, हेल्पिंग वर्ब इज मस्ट. ओके, बट हेल्पिंग वर्ब इज नॉट गिवन, तर आपण सांगितलं डू डज डीड. तर सॉ हे पास्ट टेन्समध्ये आहे, सीचा पास्ट टेन्स सॉ, वर्ब सी सॉ सीन, म्हणून आपण इथे घेणार डीड. नो सुनर डीड, नंतर मग वाक्य आहे. हेल्पिंग वर्ब घेतला, देन सब्जेक्ट ही. ओके, देन वर्ब, वर्ब कोणता आहे सॉ, पण डीड घेतल्यामुळे सीचं सॉचं इथे आपण सी लिहिणार, मेन वर्बमध्ये त्याचं कन्वर्ट करणार. नो सुनर डीड ही सी, राहिलेले शब्द द टायगर, आणि पुढे काय म्हटलेलं आहे, नेक्स्ट सेंटेन्स जे आहे त्यांनी कनेक्ट द अदर सेंटेन्स, जे पुढचं सेंटेन्स आहे किंवा इथे नेक्स्ट सेंटेन्स जे आहे ते आपण दॅननी कनेक्ट करणार. दॅन ही क्राईड आउट. तर तुमचा आन्सर तयार झालेला आहे. नो सुनर डीड स्टार्टिंगला आणि दॅननी सेंटेन्स कनेक्ट केला. कळते आपण काय केलं, दोन वेगवेगळे सेंटेन्स दिले असेल तर स्टार्टिंगला नो सुनर, देन हेल्पिंग वर्ब अँड सब्जेक्ट आहे तसं त्यातले शब्द ठेवून जायचे. डीड घेतल्यामुळे सॉचं सी होईल आणि नेक्स्ट सेंटेन्स दॅननी आहे तसंच, त्याच्यामध्ये काही चेंजेस करीत नाही, इथे काही चेंजेस करायचं नाही आहे अनदर सेंटेन्समध्ये. नेक्स्ट सेंटेन्स, इफ यू हॅव गिवन ॲज सून ॲज यूज सेंटेन्स, ॲज सून ॲजचा यूज केलेलं सेंटेन्स दिलेलं असेल, काय आहे, ॲज सून ॲज द टीचर एंटर इन द क्लासरूम, जसे टीचरनी क्लासरूममध्ये एंट्री केली, ऑल द स्टुडंट स्टूड अप, सर्व विद्यार्थी उठून उभे राहिले. तर इथे पण आपण काय करणार आहोत, ॲज सून ॲज हा वर्ड काढून टाकणार. ओके, त्याच्याऐवजी काय लिहिणार, नो सुनर. ओके, सो ॲज सून ॲज काढायचं त्याचे, कारण ॲज सून ॲज नो सुनर दॅन सेम आहेत, दोन्ही वर्ड्स ॲट ए टाईम लिहू शकत नाही, म्हणून इन प्लेस ऑफ ॲज सून ॲजच्या ठिकाणी आपण काय लिहिणार, नो सुनर. नो सुनर, ठीक आहे, ॲज सून ॲजच्या ठिकाणी नो सुनर लिहिलं. पुढे काय म्हटलेलं आहे, हेल्पिंग वर्ब, नो सुनर टीचर एंटर इन द क्लासरूम, कॉमापर्यंत बघा हेल्पिंग वर्ब नाही आहे, पास्ट टेन्समध्ये आहे, म्हणून घेणार डीड. नो सुनर डीड डीड द टीचर डीड एंटर, देन वर्ब, टीचर सब्जेक्ट घेतला, नो सुनर डीड द टीचर, एंटरचा डीड घेतल्यामुळे आपण एंटर करणार, मेन वर्बमध्ये चेंज करणार, एंटर इन द क्लासरूम. इथे नेक्स्ट सेंटेन्स कॉमा देऊन कनेक्ट केलेलं, आपण इथे कोणता वर्ड लिहिणार, दॅन ऑल द स्टुडंट्स स्टूड अप. सेम तेच आहे, फक्त काय केलं आपण, ॲज सून ॲजच्या ठिकाणी नो सुनर लिहिला, नो सुनर आणि हेल्पिंग वर्ब, आणि जे कॉमा होता कॉमाच्या ठिकाणी दॅन घेतला. ओके, इझी आहे, फक्त फॉर्म्युला लक्षात, नो सुनर देन हेल्पिंग वर्ब इज नेसेसरी. नेक्स्ट सेंटेन्स, नेक्स्ट एक्झाम्पल, वेन शी हॅड सीन मी, जेव्हा तिने मला पाहिलेलं होतं, पाहिले, शी कॉट माय हँड वॉर्मली. इथे बघा वेन आलेला आहे, आपण ॲज सून ॲजचा यूज करताना आपण वेन काढत होतो, इथे पण आपण वेन रिमूव्ह करणार, वेनच्या ऐवजी काय घेणार, नो सुनर. आन्सर काय होईल, नो सुनर. बघा आपण ॲज सून ॲज काढलं, वेन काढतो, ॲज काढतो, हे वर्ड्स कनेक्टेड वर्ड्स रिमूव्ह करायचे आहेत आणि त्याच्याऐवजी नो सुनर घ्यायचे. नो सुनर, वेनच्या ऐवजी नो सुनर. हेल्पिंग वर्ब आहे का, शी हॅड सीन मी, हॅड इज अ हेल्पिंग वर्ब, तर आपण इथे हेल्पिंग वर्ब हॅड घेऊ शकतो. ठीक आहे, हॅड हेल्पिंग, ही हॅज हॅड, हेल्पिंग वर्ब हॅड आहे, तर हॅड आपण इथे घेतला, देन सब्जेक्ट, देन वर्ब. हॅड घेतल्यानंतर
इथल्या वर्बमध्ये काही चेंजेस करायचं नाही. डीड घेतल्यानंतरच मेन वर्बमध्ये कन्वर्ट करायचं, इतर वेळी नाही. नो सूनर हॅड शी सीन मी, इथे कॉमा आहे, कॉमाच्या ऐवजी आपण इथे काय देणार, दॅन. नेक्स्ट सेंटेन्स ॲज इट इज, शी कॉट माय हँड वॉर्मली. वॉर्मली. ओके. ॲज, टेक्स्ट एक्झाम्पल, ॲज दे कम्प्लिटेड देअर वर्क, जसंही त्यांनी त्यांचं काम पूर्ण केले, दे वेंट फॉर मूवी, मूवी बघायला ते निघून गेले. सेम ज्याप्रमाणे वेन काढला, ॲज सून ॲज रिमूव्ह केला, इथे पण ॲज रिमूव्ह करणार आणि इन प्लेस ऑफ ॲजच्या ऐवजी आपण काय लिहिणार, नो सूनर. ओके. देन अकॉर्डिंग टू द रूल, नो सूनर, देन हेल्पिंग वर्ब आहे का याच्यामध्ये, दे कम्प्लिटेड देअर वर्क, नाही, कम्प्लिटेड पास्टमध्ये आहे म्हणून आपण काय घेणार, नो सूनर डीड. सब्जेक्ट दे, डीड घेतल्यामुळे कम्प्लिटेडचा कम्प्लीटमध्ये कन्वर्ट होईल. कम्प्लीट देअर वर्क, इथे कॉमाच्या ऐवजी आपण काय देणार, दॅन. दॅन they went for movie. सो अशा पद्धतीने एक जरी एक्झाम्पल तुम्हाला व्यवस्थित समजलं, फक्त हेल्पिंग वर्ब नसेल तर मोस्टली पास्ट टेन्समध्ये असतात, डीड घ्यायला जर समजलं तर, आणि कनेक्टेड वर्ड त्यांचा यूज करायचा. ठीक आहे. आता समटाईम्स वॉट हॅपन्स, कधी कधी काय होतं, जे कनेक्टेड वर्ड्स आहेत ना, ॲज किंवा वेन किंवा ॲज सून ॲज मिडलला देऊ शकतात. त्यावेळी काय करायचं, ज्या पद्धतीने आपण ॲज सून ॲजमध्ये शिकलो होतो की ॲज वेन जर मिडल आलो त्याच्याऐवजी आपण इथे ॲज सून ॲज लिहू शकत होतो, बट नो सूनर दॅनमध्ये तसं लिहू शकत नाही आहे. हे एक्झाम्पल बघा, द स्कूल असेंब्ली विल स्टार्ट ॲज द बेल विल रँग. द स्कूल असेंब्ली विल स्टार्ट, स्कूल असेंब्ली स्टार्ट होईल, ॲज द बेल विल रँग, जशी बेल वाजेल. ठीक आहे. आता याच्यामध्ये नो सूनर दॅनचा यूज करायचा आहे. इथे आपण ॲज रिमूव्ह करून नो सूनर लिहिला, ठीक आहे. इथे पण तेच करायचं आहे, ॲज आहे तो आपण रिमूव्ह करणार आणि त्याच्याऐवजी आपण काय घेणार, नो सूनर. पण मिडलला घेणार नाही आहे, ॲज जिथे आहे ॲज काढून आपण नो सूनर स्टार्टिंगलाच घ्यायचं आहे. नो सूनरचं जे सेंटेन्स आहे ते नो सूनर बिगिनिंगलाच लिहिलं जातं. जसं ॲज सून ॲज आपण मिडलला लिहू शकत होतो कनेक्टेड वर्ड्स म्हणून, बट नो सूनर नाही. तर ॲजच्या ठिकाणी आपण नो सूनर घेणार. नीट बघा, ॲजच्या ऐवजी आपण नो सूनर घेतो. ओके. मग याच्या पुढचं सेंटेन्स बघा, ॲजच्या ऐवजी आपण नो सूनर घेतलं, द बेल विल रँग. नो सूनर नंतर हेल्पिंग वर्ब घ्यायचं आहे, द बेल विल रँग. विल इज हेल्पिंग वर्ब, नो सूनर विल. ओके. द बेल विल, नो सूनर विल घेतलं. ओके. देन सब्जेक्ट काय, द बेल. ओके. देन वर्ब रिंग. आता ॲजच्या अगोदर सेंटेन्स आहे, द स्कूल असेंब्ली विल स्टार्ट, ते आपल्याला कनेक्ट करायचं आहे आणि कनेक्ट करण्यासाठी आपण कोणत्या वर्डचा यूज करतो, दॅन. दॅन द स्कूल, फर्स्ट सेंटेन्स ॲज इट इज लिहा, द स्कूल असेंब्ली विल स्टार्ट. सांगण्याचा उद्देश असा आहे, इफ द कनेक्टेड वर्ड्स वेन ॲज सून ॲज जर सेंटेन्सच्या मिडलला दिलेलं असेल तरी देखील नो सूनरचं सेंटेन्स बनवताना ते स्टार्टिंगलाच घ्यायचं नो सूनर, त्याच्या पुढचं सेंटेन्स घेऊन फर्स्ट सेंटेन्स दॅननी आपण कनेक्ट करायचं आहे. तर या पद्धतीने आपण नो सूनर दॅनचा यूज करून वी कॅन रीराईट द सेंटेन्स परत लिहू शकतो. सो याच्यामध्ये मिनिंग चेंज होत नाही, दिस इज जस्ट ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स विदाउट चेंजिंग इट्स मिनिंग.
मिनिंग चेंज न करता आपण वाक्य ट्रान्सफॉर करतो. एक याला क्लॉजेसमध्ये हा प्रकार येतो, पण इट्स ओके. नो सुनर दॅनचा यूज कसा करायचा आहे तर तुम्हाला नक्की समजलं असेल. आय शॅल गिव्ह यू सम मोर एक्झाम्पल्स फॉर सॉल्विंग फॉर एक्सरसाइज. So you have for homework, I shall give you more examples for homework. You have to read carefully, you have to use the given formula carefully and solve all these examples. Friends, I hope you might have liked this video. If you liked it, please share it. If you have any suggestions for me, please write in comment box. Wish you good day. Take care. Thank you very much.